अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बाळा, स्वामी तुम्हाला सांगत आहे का तुम्ही चुकीच्या मार्गावर सध्या चाललेले आहे. पण स्वामी तुम्हाला खूप दिवसांपासून बघत आहे. तर या संदेशाद्वारे तुम्ही काय चुकीचं काम केलं आहे हे तुम्हाला आज समजणार आहे. तर चुकून या संदेशाला दुर्लक्ष करायची चुकूनही चुकी करू नको. नाहीतर तू जीवनामध्ये काय चुकीचं केलं आहे ही गोष्ट तुझ्यापर्यंत कधीही पोचणार नाही. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला जीवनामध्ये तुमचे कर्म सुधरवायचे असतील तर हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण की असे महत्त्वाचे संदेश स्वामींचे तुमच्यापर्यंत पोहोचत असतील आणि पोहोचत नेहमी राहतील. तर हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. स्वामी आपल्या भक्तांना सांगता, बाळा मी सर्व वरतून बघत आहे. तू कोणासंग वाईट करतो आणि तुझ्या संग काही वाईट होतं. मी वाट फक्त बघतो ती फक्त वेळेची. वेळ आली की तुझे कर्म तुला भेटायला येतील. आणि जर का तुम्ही कोणासंग वाईट केलं नसेल तर तुझ्या संगही कधीही वाईट होणार नाही. म्हणून जीवनामध्ये काही करायचं असेल तर तुझे कर्म सुधरवा. कर्म तेव्हा सुधरवतील जेव्हा तुम्ही एखाद्याची एक गोरगरिबाची मदत कराल. जसे जसे तुम्ही चांगले कर्म कराल तसं तसं तुमचं जीवन चांगले वाटेवर आणि चांगलं बदलेल. म्हणून जीवनामध्ये काही कमवलं नाही तरी चालेल, पण जीवनामध्ये चांगली कर्म कर. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात, जीवनामध्ये या 3 गोष्टी सदैव लक्षात ठेव. पहिली ती म्हणजे चांगले कर्म, दुसरी ती म्हणजे गोरगरिबांची मदत नेहमी करा आणि तिसरी, जीवनामध्ये काही झालं तरी खचून जाऊ नका. कारण की तुमच्या पाठीशी मी सदैव आहे असे आपले स्वामी आपल्या भक्तांना कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये सांगत असतात. म्हणून स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डगमगू नको. जिथं तुझे आपली साथ सोडतील तिथं मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. म्हणून जीवनामध्ये नेहमी नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगतात, वाईट कर्म केले तर तुझ्या संग वाईटच होणार आणि चांगले कर्म केले तर चांगलंच होणार. तुझ्या हातातलं कोणी हिसकावू शकतं पण तुझ्या नशिबातलं नाही. म्हणून नेहमी मेहनतीवर विश्वास ठेव. जे लोक नशिबाच्या आधारे बसतात त्यांना जीवनात काहीही भेटत नाही. स्वतः देव जरी आला तरी त्यांना मोठं करत नाही. म्हणून जीवनामध्ये मेहनत ही खूप गरजेची आहे आणि ती एकनिष्ठपणे तू करत राहा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.